वर्धा जिला परिषद में उधार प्रतिनियुक्ति आधार पर की गई ओएसडी नियुक्ति को लेकर नया विवाद खड़ा हो गया है। कांग्रेस ने आरोप लगाया है कि एक मंत्री के पास पदस्थापना होने के बावजूद संबंधित अधिकारी दूसरे मंत्री के कार्यालय में कार्यरत रहे। पार्टी ने मामले की गहन जांच कर अनुशासनात्मक कार्रवाई की मांग की है। वर्धा जिला परिषद में उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ज्ञानदा फंडसे की प्रतिनियुक्ति आधार पर राज्य मंत्री के विशेष कार्य अधिकारी यानी ओएसडी के रूप में नियुक्ति की गई थी। महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास विभाग के 25 मार्च 2025 के आदेश के अनुसार ये नियुक्ति की गई थी। इसके बाद तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ने 3 अप्रैल 2025 से उन्हें कार्य मुक्त किए जाने की जानकारी भी दी थी। हालांकि कांग्रेस का आरोप है कि एक मंत्री के यहाँ पदस्थापित होने के बावजूद डॉक्टर फंडसे लगभग 1 वर्ष तक दूसरे मंत्री के कार्यालय में कार्यरत रहे। कांग्रेस ने इसे महाराष्ट्र सिविल सेवा नियमों के विरुद्ध बताते हुए कहा कि इस मामले में शासकीय नियमों की अनदेखी की गई है। राष्ट्रीय कांग्रेस के वर्धा जिला अध्यक्ष मनोज चांदुरकर ने पत्रकार परिषद में कहा कि इस पूरे प्रकरण की विस्तृत जांच कर संबंधित अधिकारियों पर अनुशासनात्मक कार्रवाई की जानी चाहिए। साथ ही ऐसी अन्य नियुक्तियों की भी जांच किए जाने की मांग उन्होंने की। फिलहाल इन आरोपों पर प्रशासन की ओर से क्या रुख अपनाया जाता है और शासन स्तर पर क्या निर्णय लिया जाता है, इस पर सबकी निगाहें लगी हुई है। तक्रार अशी होती का सध्या राज्यात भाजपचं सरकार आहे आणि हे भाजपच्या सरकारमध्ये नियमानं जे सरकार प्रशासन चालायला पाहिजे हे नियमानं न चालता कसं गैरनियमान चालू आहे। स्वतःचे हितसंबंध असलेल्या अधिकाऱ्याला जिल्ह्यातच ठेवासाठी वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री साहेबांकडे जे आता ओएसडी म्हणून कार्यरत आहे, विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून ज्या कार्यरत आहे ज्ञानदा फंडसे, ज्या जिल्हा परिषद वर्धाच्या पहिले उपमुख्य कार्यकारी अधिकारी होत्या आणि तेथून उसनवरी तत्वावर शासनाच्या आदेशाप्रमाणे त्यांची एका विभागात ओएसडी म्हणून नियुक्ती झाली आहे। पण त्यांची नियुक्ती होताना जो काही आदेश त्याला शासन स्तरावरून प्राप्त झाला किंवा जिल्हा परिषदमधून ज्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आले त्या विभागाकडे न जाता त्या दुसऱ्या विभागाकडे कार्य करत आहे। म्हणजे ज्या ठिकाणी त्याची बदली झाली त्या ठिकाणी न जाता त्या दुसऱ्या विभागाच्या आस्थापनेवर कार्य करत आहे आणि तिथं कार्य करत असताना त्या नोटिंग वगैरे काम करत असताना शिक्का जिथं काम करत आहे त्या विभागाच्या ओएसडी म्हणून मारत आहे। वास्तविक पाहता त्याची नियुक्ती त्या विभागात झाली नाही। हा प्रकार 1 वर्षापासून सुरू आहे आणि याचा कार्यरुजू अहवाल कोणाला जाते, कोण म्हणजे याच्या सुट्ट्या कोण मंजूर करते आणि हा एवढा मोठा घोटाळा या जिल्हा परिषद आपल्या या वर्धा प्रशासनात 1 वर्षापासून चालू आहे। मग इच्छे अधिकारी का डोळे मिटून आहे का सगळे? उद्या जर या कार्यकारी अधिकाऱ्याच्या हाताने कोणची चूक झाली, जशी झिरवळच्या हाताने झाली, तर इच्छे पालकमंत्री म्हणणार का हे माझे कोणीच न बा, हे तर तिच्छ होय, कशासाठी ठेवला येईल इथं? आणि हे एवढा मोठा जेव्हा प्रशासकीय घोटाळा दिसून राहिला तर याच्यात कोणाचे हितसंबंध गुंतले आहे, कशासाठी त्याला इथं ठेवत आहे? तसेही त्या 4 वर्षाच्या वर झाले आपल्या इथं या जिल्ह्यात, पण त्याला इथंच ठेवासाठी आणि त्या काम करत असताना नुसत्या सरकारी पक्षाच्या वतीनं काम करत आहे। आम्ही काँग्रेस पक्षातर्फे असा आमचा अनुभव आहे की आमचे जे ग्रामपंचायत सदस्य आहे, जे कार्यकर्ते आहे, त्याच्यासाठी कुठंतरी विरोधाचेच कामं या करत आहे आणि इथं एक अधिकारी म्हणून कार्यरत असताना एकाच पक्षाला झुकतं माप देऊन एका पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून काम त्या करत आहे। त्यांनी आपलं काम व्यवस्थित करावं, आम्ही अशी मागणी केली आहे या सगळ्या बाबीची तक्रार करून की याची डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावा, चौकशी लावा, दोषी असल्या तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावं। त्यानं त्याच्यासोबत जे लोक याच्यात जबाबदार आहे हे थाकणारे त्याच्यावरही कारवाई करावं, आला टाईम तर याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा। आमचं काम होतं हे आम्हाला प्रशासनाच्या नजरेस आणून दिलं, आम्ही आज केलेलं आहे आणि जर याच्यात आम्हाला न्याय मिळाला नाही तर पुढची पायरी आम्ही कोर्टातही जाऊ शकतो या बाबतीत। यशवंत महाविद्यालयामध्ये LLBला त्यांची ॲडमिशन आहे, त्या मोठ्या हुद्द्यावर असताना अधिकारी वर्गावर असताना पण कोणचा त्यानं एखादा जर परमिशन वगैरे काढली असन तर ते शोधा लागत, तसंही नियम बाह्यच आहे। पण त्यानं असं करायला नाही पाहिजे। काम करत असताना शिक्षण
घेऊन राहिलं, महाविद्यालयात ॲडमिशन घेऊन, कारण का काम करत असताना बरेचसे लोक आपलं शिकत राहते, पण त्याच्यासाठी ते इथं परवानगी काढली की नाही काढली हे पहिले शोधा लागेल, आणि तशी जर नसन काढली परवानगी तर त्याच्याही बाबतीत आम्ही पुन्हा वेगळी तक्रार करू. आणि त्या पंचायत तेव्हा त्याचा ग्रामीण भागात ग्रामपंचायतची चौकशी लावणे, जे अधिकारी त्याचे ऐकत नाही, ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक, त्याला नियमबाह्य कामं करण्यास भाग पाडणे, त्याला आमसभेचे ठराव बदलायला लावणे, नाही बदलवले त्याची 2-3दा चौकशी लावून त्याला त्रस्त करून टाकणे, शेवटी त्या एक तर बदलून जाय किंवा त्याच्या मनानं ऐके, अशा टाईपचे कामं यायचे पहिले होते. त्याच्याचमुळं त्याला इथं बदली वरिष्ठ पदावर इथंच ठेवून घेतलं गेलं आणि तेच कामं ते करत आहे. प्रशासक आणि ग्रामविस्तार अधिकारी, आणि हे प्रशासक आणि ग्रामविस्तार अधिकारी पूर्णपणे वरचे जे नेते आहे, जे सध्या लोकप्रतिनिधी आहे त्याचं ऐकते. आमच्या गावातल्या तर भागातल्या एका ग्रामपंचायतचा असा अनुभव आहे, छोटंसं काम 5 लाखाचं त्याचा गावातला एखादा पोरगा घ्यायला गेला तर तो ग्रामसेवक त्याला सरळ सांगते का हे काम टेंडर निघणार नाही, आमदार जो माणूस पाठवून त्याला देण्यात येईल. आमदार लोक सरळ ग्रामसेवकाला फोन करून राहिले, ग्रामपंचायतवर प्रशासक आहे, तिथं कोणची हे नाही आहे, त्याचे कामं वापरून राहिले. तर वाईदपूरचं काय सांगतं, प्रत्येक ठिकाणची जर चौकशी जर झाली सखोल तर या साऱ्या गोष्टी उघडकीस येईल. कारण इसके लिए वर्धा सनील गावंडी की रिपोर्ट. वेलकम टू जीबी लॉजिस्टिक, जहां भरोसा, समय पर डिलीवरी और बेहतरीन सेवा हमारी पहचान है. हमारी वेल मेंटेन ट्रक्स की फ्लीट और एक्सपर्ट ड्राइवर्स टीम हर डिलीवरी को बनाती है सुरक्षित, समय पर और आपकी जरूरतों के मुताबिक. जीबी लॉजिस्टिक, एक्सपर्ट टीम, स्किल्ड एंड एक्सपीरियंस स्टाफ जो हर ऑपरेशन को बनाते हैं स्लीमलेस. कॉम्पिटिटिव प्राइसिंग, बेस्ट सोल्यूशन, क्वालिटी कॉम्प्रोमाइज, एक्सटेंसिव नेटवर्क, पैन इंडिया कनेक्टिविटी, हर रूट पर एश्योर्ड सपोर्ट, साथ ही साथ कस्टमर सेटिस्फैक्शन, 1 दशक से ज्यादा का भरोसा. जीबी लॉजिस्टिक में हम सिर्फ सामान ट्रांसपोर्ट नहीं करते, हम डिलीवर करते हैं आपका ट्रस्ट, आपके कमिटमेंट और आपका बिजनेस प्रॉमिस. चूज जीबी लॉजिस्टिक. वी केयर फॉर यू, वी डिलीवर फॉर यू. ऑफिस एड्रेस सप्तक प्लाजा, प्लॉट नंबर 18, 3rd फ्लोर, ओल्ड दास ज्वेलर्स के ऊपर, शंकर नगर, नागपुर. कॉन्टैक्ट 071266555030 और 9373901865.